कर्नाटक राज्यात असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यात अक्कोळे हे गाव आहे. या गावातील श्री मायाप्पा आरभावे व त्यांची पत्नी सत्यव्वा या सात्विक धनगर जोडप्याच्या पोटी बाळूमामांचा जन्म झाला. हा दिवस सोमवार अश्विन शुद्ध द्वादशी शके 1814 हा होता. बालपणातले जगावेगळे वागणे सुधारावे म्हणून त्यांना अक्कोळीतल्या जैन व्यापारी चंदूलाल शेटजी यांच्याकडे चाकरीला ठेवले. शेटजी कुटुंबियांकडून जेवणाचे ताट बदलण्याचे निमित्त होऊन बहीण गंगूबाई हिराप्पा खिलारे हिच्याकडे मामा राहू लागले. त्यांचे भाचे बाळूमामांना मामा म्हणत असत. तेव्हापासून ते भाच्यांचे मामा आणि जगाचे बाळूमामा झाले. उन्हाळ्याच्या ऐन दुपारी खोल अवघड विहिरीचे पाणी पाजून 2 साधूंना तृप्त केले. साधूंनी बाळूमामांना वाचासिद्धी व कार्यसिद्धीचा आशीर्वाद दिला. बाळूमामांच्या इच्छेविरुद्ध पण आईवडिलांची आज्ञा पाळण्यासाठी बहीण गंगूबाईची मुलगी सत्यव्वाबरोबर त्यांचा विवाह झाला. दोघेही कुळाचाराप्रमाणे मेंढ्या राखू लागले. फिरता संसार सुरू झाला. बकरी चारत असताना "अरे बाळू, तू गुरु करून घे" अशी आकाशवाणी झाली. तेव्हा बाळूमामांनी ठरवले की मी भूते काढण्याचे पैसे जो कोणी बरोबर सांगेल त्याला मी गुरु करून घेईन. काही दिवसांनी शिवारात फिरत असताना मुळे महाराज भेटले व म्हणाले, "अरे बाळू, भूते काढल्याचे 120 रुपये मला दे." हे उद्गार ऐकून मामांनी गुरु म्हणून मुळे महाराजांचे पाय धरले. लग्नानंतर सुमारे 9 वर्षांनी सत्यव्वा गरोदर राहिली. पण बाळूमामांची आज्ञा न पाळल्यामुळे तिचा गर्भपात झाला. तेव्हापासून त्यांची पत्नीचा त्याग करून जगाचा संसार आपला मानला. मामा बकऱ्यांचा कळप घेऊन महाराष्ट्र आणि कर्नाटकात गावोगावी जात असत. त्यामुळे संचारी संत म्हणून ते प्रसिद्धीत आले. कीर्ती किंवा प्रसिद्धीसाठी त्यांना हाव अपेक्षा नव्हती. भक्तांच्या भल्यासाठी, कल्याणासाठी प्रसंगानुसार त्यांनी काही चमत्कार घडविले. पंचमहाभूतावर त्यांची सत्ता होती. कानडी व मराठी ग्रामीण बोली भाषेत ते सर्वांना न्याय, नीती, धर्माचरणाचा उपदेश करीत असत. प्रसंगी शिवा देत. त्यांच्या शिवा म्हणजे आशीर्वादाच्या ओव्यात असत. लहानपणापासून थोरांपर्यंत, गरिबापासून श्रीमंतापर्यंत व अडाण्यांपासून विद्वानांपर्यंत सर्व थरातील स्त्री पुरुष त्यांचे भक्त होते व आहेत. शर्ट, धोतर, फेटा, कांबळा, कोल्हापुरी चप्पल हा त्यांचा पेहराव. भाजी भाकरीचा साधा आहार त्यांना आवडे. ऊन, वारा, पाऊस किंवा थंडी असो, बकऱ्यांसमयी शिवारातच मुक्काम असे. गोरगरिबांना अन्नदान व्हावे, ते भक्ती मार्गाला लागावेत म्हणून त्यांनी 1932 सालापासून भंडारा उत्सव चालू केला. आदमापूर येथे सद्गुरू संत बाळूमामा यांच्या समाधी मंदिराचे दक्षिणाभिमुख सुरेख कोरीव दगडी महाद्वार पाहून प्रत्येक प्रवासी थांबतो. हातपाय धुतो. प्रशस्त सभामंडपात येतो. मंडपाचे रंगकाम, येथील दीपयोजना टापटीप आणि बाळूमामांना मार्मिकपणे परिचय करून देणाऱ्या ठसठसीत ओव्या पाहत रमतो. एवढ्यात त्याची नजर समोरील गाभाऱ्यात जाते. पूर्ण आकाराची बाळूमामांची प्रसन्न मूर्ती पाहून प्रत्यक्ष पाहिल्याचा आनंद होतो. नकळत हात जोडले जातात. बाळूमामांच्या उजव्या हाताला मामांचे सद्गुरू परमहंस मुळे महाराज गारगोटी यांची मूर्ती, मामांच्या डावीकडे श्री विठ्ठल रुक्मिणी यांची सुंदर मूर्ती असून शेजारी श्री हलसीदाप्पाची प्रतिमा आहे. गाभाऱ्यात मामांच्या देहावर बांधलेली समाधी आहे. त्यावर पादुका आहेत. जवळ खडावाही पुजलेले आहेत. समाधीच्या दोन्ही बाजूस फणा काढलेल्या नागांची प्रतिकृती आहे. गाभाऱ्यात दक्षिण बाजूस मामांच्या निद्रेचा पलंग आहे. सभामंडपात उजव्या बाजूस मामा उपयोगात आणत असलेले वस्तूंचा संग्रह प्रदर्शनात ठेवला आहे. तसेच मामांच्या विविध प्रसंगातील आकर्षक रंगीत सुंदर फोटोची भक्तांची मन वेधून घेतात. स्नान वगैरे आटोपून पवित्रपणा शिवाय गाभाऱ्यात कोणी जात नाही. बाहेरूनच दर्शन घेण्याची पद्धत आहे. प्रसाद म्हणून तीर्थ आणि भंडारा देतात. विशेष म्हणजे भाविकांच्या कपाळाला भंडारा लावला जातो. येथे दक्षिणा वगैरे काही मागणे जात नाही. मात्र भक्तांनी मामांचा आशीर्वाद मागावा, इच्छेनुसार दानपेटीत टाकावा. भक्तजनांनी आणलेले नारळ भंडाऱ्यासह प्रसाद रूपाने त्याला परत देतात. अर्पण करण्यास काही आणले असल्यास ठेवून घेतात. आपले जेवण आपण घरून आणायचे. मामांना नैवेद्य
अर्पण करायचा आणि साष्टांग प्रणाम करून मंदिर प्रदक्षिणा घालायची अशी पद्धत आहे. असंख्य प्रेक्षणीय उपशिखरे, अनेक मूर्त्या, त्यांनी घडवलेल्या रंगीत भव्य मोठे उंच शिखर पाहत मंदिराच्या प्रदक्षिणा सहज घातल्या जातात. मंदिराच्या दक्षिण बाजूस औदुंबराच्या शांत शीतल छायेत श्री गुरु दत्तात्रयांची मूर्ती असून त्यांचेही दर्शन घेऊन प्रदक्षिणा घालतात. मंदिरामागे दुमजली सिमेंट कॉन्क्रीटची धर्मशाळा आहे. प्रवासी यात्रेकरू आणि उपासक त्यांची तात्पुरती मुक्कामाची सोय येथे असते. मंदिराच्या समोर भरपूर मोकळी जागा आहे. ही पूर्व बाजूस असून येथे भव्य दीपमाळ व त्या शेजारी पार कट्ट्यासह पिंपळ वृक्ष आहे. येथूनच जवळच आदमापूर गाव आहे.